मित्रांनो, आपण सेम माईक त्याच कंपनीचा मागवलेला आहे, हॉलीलँड लार्क A1. आपण सेम मागच्या वेळेस बी मागवला होता, फक्त ह्याचा चार्जिंग केस आहे. सो आपण आता अनबॉक्स करून बघू. सो आपल्याला पहिला वॉरंटी कार्ड आणि यूजर मेन्यू भेटलेली आहे. त्यानंतर चार्जिंग केस, त्यानंतर एक कॅरी करायला पाऊच. आपल्याला पाऊचमध्ये 2 विंडशील, एक चार्जिंग केबल. आपण बघू शकता आता हे चार्जिंग स्टेशन सकट आहे. हे आपलं रिसिव्हर, हे 2 माईक विथ मॅग्नेट. आपण आता हा माईक टेस्ट करणार आहोत. आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो विदाउट माईक 15 Pro Max ने ऐकताय. आता आपण हा रिसिव्हर टाईप सी वाला लावून साऊंड क्वालिटी टेस्ट करू माईकची. या माईकला नॉईज कॅन्सलिंग बी ऑप्शन आहे. आता जी ब्ल्यू लाईट आहे ती म्हणजे सराउंडचा नॉईज आपल्याला येतो, म्हणजे नॉईज कॅन्सलिंग बंद आहे. ग्रीन झाली तर आता नॉईज कॅन्सलिंग चालू झालेला आहे. सराउंडचा नॉईज सगळा कट करतो तो. तर आपण आता हा टेस्ट तर गाडी टेस्ट केलेलं. आता आपण बाहेर बघू सराउंडचा नॉईज किती कॅन्सल करतं आणि किती डिस्टन्सपर्यंत रिस्पॉन्स करतं. चला. सो आता आपण डिस्टन्स चेक करू किती लांबपर्यंत ते रिस्पॉन्स करते. आपण जो पहिला मागवला होता तो आपण बी टेस्ट केलेला होता. सो हा बी सेम टेस्ट करू. मागच्या वेळेस बी आपण तिथपर्यंत गेलो होतो, रिस्पॉन्स केला होता. आता आपण थोडं एक्स्ट्रीम लेवलने करू, थोडं खाली जाऊ. आता बघूच आपण की किती हे होते. थोडं रेंजच्या बाहेर गेलं तरी नॉईज हे होतं आहे का, रिस्पॉन्स होतो आहे का बघू. आपण टेस्ट करू थोडं एक्स्ट्रीम लेवलने. जो तुम्ही आवाज ऐकताय आता विदाउट नॉईज कॅन्सलिंग ऐकताय. आता आपण सेम आवाज नॉईज कॅन्सलिंगने ऐकू आणि बघू की रिस्पॉन्स होतो आहे का नाही. आता जो आवाज तुम्ही हे करताय तो नॉईज कॅन्सलिंगने होतो आहे. सो आता थोडं आपण कॅमेरा, तो बॅकग्राऊंडचा आवाज सगळा कट झालेला असन, नॉईज बेस काहीच येत नसन. सो आपण व्हिडिओत बघूच किती डिफरन्स आहे नॉईज कॅन्सलिंग आणि विदाउट नॉईज कॅन्सलिंग. आता आपण सेम गाडीवर टेस्ट करणार आहोत. मोटो ब्लॉगिंगसाठी हा माईक कसा आहे. आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो विदाउट नॉईज कॅन्सलिंग ऐकताय. आता आपण विथ नॉईज कॅन्सलिंग बी टेस्ट करू. आता नॉईज कॅन्सलिंग मोड ॲक्टिवेट झाला आहे. आपण विंडचा नॉईज येतो का आपण टेस्ट करणार आहोत. सो आता आपण व्हिडिओत आपल्याला कळेलच विंडचा नॉईज आला आहे का नाही. बघू, टेस्ट करू जरा थोडं एक्स्ट्रीम लेवलनी. आपण गल्लीत जास्त स्पीडनी ट्राय नाही करू शकलो, पण आता आपण बघू जरा की विथ नॉईज कॅन्सलिंग आणि विदाउट नॉईज कॅन्सलिंग काय फरक पडतो आपल्याला. कारण की आपण हा माईक मोटो ब्लॉगिंगसाठी मागवलेला आहे. मग टेस्ट करू आपण व्हॅल्यू फॉर मनी आहे का नाही. आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो विदाउट नॉईज कॅन्सलिंग ऐकताय. आता सेम आपण नॉईज कॅन्सलिंगनी टेस्ट करू. आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो नॉईज कॅन्सलिंगने ऐकताय. सराउंडचा अख्खा बॅकग्राऊंडचा नॉईज कॅन्सल झालेला असेल. तो आपण आता व्हिडिओत आपल्याला चेंज किंवा डिफरन्स कळेलच. पण आपल्याला जे मेन मोटिव्ह आहे मोटो ब्लॉगिंगचं ते टेस्ट करण्यासाठी थोडं मोकळी जागा लागणार आहे, म्हणून आपण थोडं लांब चाललो आहे. आता इथं आपण टेस्ट करू जरा थोडे ताणून की एअरचा आवाज येतोय का नाही. थोडं ट्रॅफिक आहे म्हणून थोडं हे करा. आता माझा आवाज येतोय, बॅकग्राऊंडचा आवाज सगळा ब्लर होतोय वाटतं मे बी, कारण की आता ते व्हिडिओतच कळेल, असं तर कळणार नाही. आता आपल्याला रिकामा पॅच भेटलेला आहे, तो आपण स्पीडअप करून बघू की एअरचा आवाज येतोय का नाही. कारण की आपण हा माईक मोटो ब्लॉगिंगसाठीच मागवलाय. मग त्याच्यासाठी आपल्याला हे बेस्ट आहे का नाही ते आपण टेस्ट करतोय.
सो आता आपल्याला डिफरन्स कळायलाच असेल, कारण की आता आपण स्पीड पार 50 पर्यंत गेलो होतो. तर मे बी सराउंडचा नॉईज काय आला नसेल, तर आपण ते आपल्याला कळेलच.